जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. इफिसकारास पत्र याचा पहिला अध्याय 15 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. देवज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना. म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्याविषयी ऐकून मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असेच मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव, जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी अशा कोणती पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्याचे दिसून आलेले देवाचे सामर्थ्य, त्याने तेच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्यांनी सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले, आणि हीच त्याचे शरीर, जो सर्वांना सर्व काही भरतो व त्याने ती भरलेली आहे. वाचलेले वचन देव बापा आशीर्वादित.